नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दराडेंचा पराभव होताच मोठ्या घडामोडी. प्लॅन बी तयार. गोकुळ कितेंना मोठी ऑफर. स्पेशल विमान धाडलं. विधान परिषद निवडणुकीत नाशिकमधून अपक्ष उमेदवार गोकुळ किते यांचा विजय झाला आहे, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या पराभवाला दराडे यांनी शिंदे वगळता महायुतीच्या सर्व नेत्यांना जबाबदार धरला आहे. असं असताना एकनाथ शिंदे यांनी मात्र वेगळीच चाल खेळायला चालू केली. गोकुळ गीतेंना शिवसेनेत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले. तशी ऑफर ही गीते यांना दिली आहे. त्यामुळे आता गीते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिकचा धक्कादायक निकाल लागल्यानंतर अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पहिला फोन जाण्याऐवजी शिंदे गटाकडून गोकुळ गीते यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना पहिला फोन करून गीतेंना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. गोकुळ गीते यांचे विश्वास नाना गामणे यांना मंत्री उदय सामंत यांनी फोन केला. गोकुळ गीते यांना शिवसेना पुरस्कृत करावे अशी मागणीच उदय सामंत यांनी केली. मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर गोकुळ गीते यांना भेटण्यासाठी घेऊन या अशी देखील विनंती केली. दरम्यान गोकुळ गीते यांचे विश्वासू सहकारी नाना गामणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला उदय सामंत यांचा फोन आला होता. मुंबईला एकनाथ शिंदे यांच्या भेटीला या असं सांगण्यात आलं, पण आम्हाला येताना ट्रॅफिक लागलं असं आम्ही त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी खास विमान पाठवून देतो म्हणून सांगितलं. 1 वाजेपर्यंत ओझर विमानतळावर विमान येणार आहे. आम्ही मुंबईला जात आहोत. एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद घेणार आहोत असं नाना गामणे म्हणाले.